विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक कोळी SS राब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर अर्थशास्त्र या विषयाचा मी सहाय्यक प्राध्यापक. मी मागच्या तासाला तसं मी तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती हा घटक तुम्हाला मी शिकवलेलाच होता. आपला SYBA इकॉनॉमिक्स स्पेशल जो एक आहे त्या पहिल्या टॉपिकमधला हा जो काय दुसरा घटक आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व आणि सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व आपण अभ्यासणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व अभ्यासण्यासाठी आपण या ठिकाणी काही मुद्दे लक्षात घेतलेले आहेत. ते मुद्दे लक्षात घेऊन आपणाला सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व सविस्तरपणे स्पष्ट करता येईल. त्यापैकी पहिला आपणाला मुद्दा सांगता येईल, स्थूल अर्थशास्त्रासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरतो असं आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय हे सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं की ज्या अर्थशास्त्रामध्ये लहानातील लहान घटकाचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात. याच्या उलट ज्या अर्थशास्त्रामध्ये मोठ्यातील मोठ्या घटकाचा अभ्यास केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हणायचं. किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला एखादी दुसरी व्याख्या सांगितलेली होती की ज्या अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट घटकाचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात. या उलट ज्या अर्थशास्त्रामध्ये समग्र घटकांचा अभ्यास केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र किंवा समलक्ष्य अर्थशास्त्र असं म्हणतात. अशा स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरतो. आता हा कसा उपयुक्त ठरतो हे सांगत असताना मी तुम्हाला एक उदाहरण दिलं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता अनेक व्यक्तींची जी बचत असते त्या बचतीची बेरीज म्हणजे काय, एकूण बचत. बघा मी काय सांगितलं, अनेक व्यक्तींच्या बचतीची बेरीज म्हणजे काय, एकूण बचत. मग या एकूण बचतीमध्ये कशा प्रकारे बदल होत गेला हा बदल अभ्यासण्यासाठी आपणाला सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला उदाहरण लक्षात आलं की नाही बघा. किंवा मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. अनेक व्यक्तींच्या मागणीची बेरीज म्हणजे काय, एकूण मागणी. मग या मागणीमध्ये कशा प्रकारे बदल होत गेला त्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये केला जातो. म्हणजे त्याचा अभ्यास करून त्या अभ्यासातून जे काही निष्कर्ष निघाले जातात ते निष्कर्ष समलक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी काय होतात, उपयुक्त ठरतात. म्हणून स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी, समलक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचं पहिलं आपल्याला हे महत्त्व स्पष्ट करता येईल. नंतर आपल्याला दुसरा मुद्दा सांगता येईल, कल्याणकारी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी सुद्धा काय सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे. कल्याणकारी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र कसं महत्त्वाचं आहे हे स्पष्ट करत असताना आपल्याला असं सांगता येईल की कल्याणकारी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी जे मूलभूत सैद्धांतिक विश्लेषण आहे हे सैद्धांतिक विश्लेषण पुरवण्याचं कार्य सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. बघा मी काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो, कल्याणकारी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी, कल्याणकारी अर्थशास्त्राच्या विकासासाठी, विस्तारासाठी लागणार जे काय मूलभूत सिद्धांत आहेत, मूलभूत विश्लेषण आहे, हे विश्लेषण पुरवण्याचं कार्य सूक्ष्म अर्थशास्त्र करत असतं. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे कल्याणकारी अर्थशास्त्राची कार्यक्षमता वाढवता येते. म्हणून कल्याणकारी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी सुद्धा काय सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे असं आपल्याला सांगता येईल. नंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व सांगत असताना आपल्याला तिसरा मुद्दा लक्षात घेता येईल, उत्पन्नाच्या विभाजनाच्या अभ्यासासाठी. विद्यार्थी मित्रांनो, आता उत्पन्नाचं विभाजन जे आहे ते समाजामध्ये योग्य प्रकारे होणं आवश्यक आहे. योग्य प्रकारे न निर्माण झाल्यास समाजामध्ये काय विषमता निर्माण होऊ शकते, बरोबर आहे. मग अशा वेळी उत्पन्नाचं योग्य प्रकारे विभाजन करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एक सिद्धांत सांगितलेले, त्या सिद्धांताचं नाव आहे विभाजनविषयक सीमांत उत्पादकता सिद्धांत. आता त्या सिद्धांताचा थोडक्यात अभ्यास करण्याऐवजी आपण पहिल्यांदा असं बघूया की
कुठल्याही वस्तू किंवा सेवाचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला 4 उत्पादन घटकाची आवश्यकता असते. एक आहे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. हे उत्पादनाचे 4 महत्त्वाचे घटक आहेत. आता हे उत्पादन घटक उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना योग्य प्रकारचा मोबदला मिळणं आवश्यक आहे, भूमीला खंड मिळणं आवश्यक आहे, श्रमिकाला वेतन मिळणं आवश्यक आहे, भांडवलाला व्याज मिळणं आवश्यक आहे, संयोजकाला नफा मिळणं आवश्यक आहे. आता उत्पादन कार्यामध्ये हे 4 उत्पादन घटक सहभागी झाल्यानंतर त्यांचा जो मोबदला आहे तो मोबदला, त्या मोबदल्याचं वितरण कसं करावं यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आत्ता मी जो तुम्हाला सिद्धांत सांगितला, विभाजनविषयक सीमांत उत्पादनाचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांतानुसार काय केलं जातं, उत्पन्नाचं विभाजन केलं जातं. आता विभाजनविषयक सीमांत सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे की ही उत्पन्नाचे जे 4 घटक आहेत त्या 4 उत्पादन घटकांचा मोबदला कसा निश्चित होतो, ते 4 उत्पन्न घटकाची किंमत निश्चित कशी निश्चित होते हे त्या सिद्धांतामध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक उत्पादन घटकाचा मोबदला हा सीमांत उत्पादकता इतका असतो. आता सीमांत उत्पादकता म्हणजे काय, शेवटच्या उत्पादन घटकाकडून उत्पादनात टाकलेली निव्वळ भर म्हणजे काय, सीमांत उत्पादकता. म्हणजे शेवटच्या उत्पादन घटकाकडून उत्पन्नात जी काही भर टाकलेली आहे ती जी काय भर आहे त्या भरला काय म्हणायचं, सीमांत उत्पादक असं म्हणायचं. म्हणजे विभाजनविषयक सीमांत उत्पादनाच्या सिद्धांतामध्ये प्रत्येक उत्पादन घटकाचा मोबदला कसा निश्चित होतो, त्यांच्यामध्ये उत्पन्नाचं वाटप कसं करावं हे सांगण्याचा प्रयत्न विभाजनविषयक सीमांत उत्पादनाच्या सिद्धांताने केलेले. हा जो सिद्धांत आहे विभाजनविषयक सीमांत उत्पादनाचा सिद्धांत तो सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जातो. म्हणून उत्पन्नाचं योग्य प्रकारे विभाजन करण्यासाठी, वितरण करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्याला उपयुक्त ठरतो असं आपल्याला स्पष्ट करता येईल. नंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 4था महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेता येईल की किंमत निश्चितीसाठी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरत असतो. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर सांगायचं झाल्यास विविध प्रकारच्या बाजारपेठेचे प्रकार आहेत. विविध प्रकारचे बाजारपेठेचे प्रकार म्हणजे कुठले प्रकार आहेत, पूर्ण स्पर्धा आहे, मक्तेदारी आहे, मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे, अल्पजन्य विक्रेताधिकार आहे, द्विविक्रेता अधिकार आहे. मग ही वेगवेगळ्या प्रकारचे बाजारपेठ आहेत. या वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये काय होत असते, वस्तूंची किंमत निश्चिती, उत्पादनाचा समतोल कशा प्रकारे निश्चित होतो हे सांगण्याचं कार्य या सूक्ष्म अर्थशास्त्राने केलेले. विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आत्ता जे बाजारपेठेचे विविध प्रकार सांगितले, या प्रत्येक बाजारपेठेमध्ये काय वस्तूंची किंमत वेगवेगळ्या पद्धतीने निश्चित होत असते, बरोबर आहे. काही ठिकाणी वस्तूची किंमत आणि सीमांत खर्च, काही ठिकाणी वस्तूची किंमत आणि सरासरी खर्च याच्यावरून काय होत असते, किंमत निश्चित होत असते. म्हणजे पूर्ण स्पर्धा असो, मक्तेदारी स्पर्धा असो, अल्पजन्य विक्रेता असो, द्विविक्रेताधिकार बाजारपेठेचा प्रकार असो, या प्रत्येक बाजारपेठेमध्ये काय वेगवेगळ्या पद्धतीने किंमत निश्चित होत असते. मग ही किंमत निश्चित कशी होत असते हे सांगण्याचं कार्य या सूक्ष्म अर्थशास्त्राने केलेलं आहे. आता तुम्ही म्हणा पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, तर पूर्ण स्पर्धा म्हणजे असा बाजाराचा प्रकार आहे की ज्यामध्ये असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक यांचा समावेश होत असतो. या बाजारपेठेमध्ये वस्तू एकजनशी असतात, वाहतूक खर्च नसतो, जाहिरात खर्च नसतो, वस्तूंच्या किमती सर्वत्र सारख्या असतात, ग्राहकाचं जे मन असतं ते शुद्ध असतं, त्याला बाजारपेठेचं ज्ञान असतं. अशी बाजारपेठ म्हणजे काय, पूर्ण स्पर्धा. मग या पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये उद्योग संस्थेचं तिथं जी काही किंमत आहे ती किंमत निश्चित कशी होते, उद्योग संस्थेचा समतोल कसा साधला जातो हे या पूर्ण स्पर्धेमध्ये सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे अल्पकाळामध्ये उद्योग संस्थेचा समतोल कसा साधला जातो, दीर्घकाळामध्ये समतोल कसा साधला जातो, त्यानुसार किंमत निश्चित कशी होते हे सांगण्याचा प्रयत्न त्या पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये केलेला आहे. आता दुसरा मी बाजारपेठेचा प्रकार सांगितलेला होता तो म्हणजे मक्तेदारी. आता मक्तेदारी म्हणजे मोनोपॉली, ज्या बाजारपेठेमध्ये एकच विक्रेता असतो किंवा विशिष्ट वस्तूचं उत्पादन करणारे अनेक जरी विक्रेते असले तर ते एकत्र येऊन काय करतात, मक्तेदारी स्थापन करतात. आपण त्याला मक्तेदारी असं म्हणतो, बरोबर आहे. मग त्या बाजारपेठेमध्ये एकच विक्रेता असतो, ग्राहक मात्र असंख्य असू शकतात, त्याचं पुरवठ्यावर नियंत्रण असतं, किमतीवर नियंत्रण असू शकतं. आणि विशेष म्हणजे मक्तेदार ज्या वस्तू विकत असतो त्याला पर्याय नसतो, त्या वस्तू काय ग्राहकाला विकत घ्याव्याच लागत असतात. आणि विशेष अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की या बाजारपेठेमध्ये मूल्यभेद केला जातो.
म्हणजे एकाच प्रकारच्या वस्तूसाठी किंवा सेवेसाठी वेगवेगळ्या व्यक्तीकडून वेगळी किंमत घेणे म्हणजे काय मूल्यभेद होय. म्हणजे ही मक्तेदरची विविध वैशिष्ट्ये सांगता येईल. पूर्ण स्पर्धेपेक्षा काय वेगळी वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. मग या मक्तेदर बाजारपेठेमध्ये वस्तूंची किंमत निश्चित कशी होते, उद्योग संस्थेचा समतोल कसा साधला होतो, अल्पकालीन समतोल कसा साधला होतो, दीर्घकालीन समतोल कसा साधला होतो आणि त्यानुसार किंमत निश्चित कशी होत असते, त्याचा सुद्धा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलेला आहे. त्याप्रमाणे नंतर आपल्याला मक्तेदरयुक्त स्पर्धा सांगता येईल. मक्तेदरयुक्त स्पर्धेमध्ये विद्यार्थी मित्रांनो इथे विक्रेत्याची जी संख्या असते ती अनेक असते. म्हणजे पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य होती, मक्तेदरमध्ये एकच विक्रेता होता. तसं मक्तेदरयुक्तमध्ये विक्रेती संख्या काय अनेक आहे, असंख्य नाही. पण इथं ग्राहकाची संख्या मात्र काय असंख्य असू शकते. इथं विक्री खर्च, जाहिरात खर्च केला जातो. प्रत्येक वस्तूला काय वस्तू पर्याय असतात. तिथं वस्तूंच्या किमतीसुद्धा काय वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजे अशी जी बाजारपेठ आहे त्याला मक्तेदरयुक्त स्पर्धा असं म्हणायचं. आता अल्पजन्य विक्रेता अधिकार, त्या मक्तेदरयुक्त बाजारपेठेमध्ये सुद्धा काय वस्तूंची किंमत निश्चित कशी होते, अल्पकालीन दीर्घकालीन समतोल कसा साधला जातो, त्याचा सुद्धा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला होतो. नंतर मी तुम्हाला सांगत होतो की अल्पजन्य विक्रेता अधिकार. आता अल्पजन्य विक्रेता अधिकार, अल्पवरूनच आपल्याला या बाजारपेठेची व्याख्या सांगता येईल. अल्प म्हणजे ज्या बाजारपेठेमध्ये अल्प विक्रेते असतात, मोजकेच विक्रेते असतात, त्याला अल्पजन्य विक्रेता अधिकार असं म्हणायचं. म्हणजे या बाजारपेठेमध्ये विद्यार्थी मित्रांनो विक्रेते संख्या खूपच कमी असते, अल्प असते किंवा थोडेच असतात असं सांगता येईल. पण ग्राहक मात्र काय असंख्य असतात. बरोबर आहे. तिथं जे विक्रेते असतात, उत्पादक असतात, ते एकमेकावर परस्पर अवलंबून असतात. तिथं या बाजारपेठेमध्ये सुद्धा काय जाहिरात खर्च, विक्री खर्च करावा लागतो. मग या अल्पजन्य विक्रेते बाजारपेठेमध्ये वस्तूंची किंमत निश्चित कशी होत असते, उद्योग संस्थेचा अल्पकालीन दीर्घकालीन समतोल साधून किंमत निश्चित कशी होत असते, त्याचा सुद्धा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि मी शेवटचा एक प्रकार बाजारपेठेचा प्रकार आहे द्विविक्रेता अधिकार. द्वि म्हणजे काय दोन, म्हणजे ज्या बाजारपेठेमध्ये दोनच विक्रेते असतात त्या बाजारपेठेला काय म्हणायचं द्विविक्रेता अधिकार असं म्हणायचं. लक्षात. म्हणजे या बाजारपेठेमध्ये दोन विक्रेते असले तरी ग्राहक मात्र असंख्य असतात. या बाजारपेठेमध्ये सुद्धा काय जे उत्पादक असतात ते परस्परावर अवलंबून असतात. विक्री खर्च, जाहिरात खर्च या ठिकाणी सुद्धा करावा लागत असतो. अशा प्रकारचे हे 5 प्रकारचे बाजारपेठ आहेत. म्हणजे पूर्ण स्पर्धा म्हणा, मक्तेदर म्हणा, मक्तेदरयुक्त स्पर्धा म्हणा, अल्पजन्य विक्रेता अधिकार म्हणा किंवा पुढचा जो आपण सांगितलं द्विविक्रेता अधिकार म्हणा. ही विविध प्रकारचे बाजारपेठ जरी असले त्या बाजारपेठेमध्ये वस्तूंची किंमत निश्चिती कशी होती त्याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला होतो. म्हणजेच वस्तूंच्या किंमत निश्चितीसाठी सुद्धा काय सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्याला उपयुक्त ठरतो, महत्त्वाचा ठरतो असं आपल्याला सांगता येईल. हा झाला चौथा घटक. नंतर आपल्याला 5वा घटक सांगता येईल उत्पादन साधनाचे वितरण. विद्यार्थी मित्रांनो उत्पादन साधने म्हणजेच उत्पादन घटक. मी आत्ता तुम्हाला सांगितले उत्पादन जे साधन आहेत, जे उत्पादन घटक आहेत ते 4 प्रकारचे आहेत. भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे जे उत्पादनाचे 4 घटक आहेत. या उत्पादन साधनाचं वितरण योग्य प्रकारे होणं आवश्यक आहे. कारण उत्पादन साधने हे दुर्मिळ असतात आणि ते पर्याय उपयोगाचे सुद्धा असू शकतात. म्हणजे उत्पादन साधने हे एका कार्यासाठी जर वापरले तर आपल्याला दुसऱ्या कार्यासाठी वापरता येत नाहीत. अशा वेळी तो विशिष्ट उत्पादन घटक कोणत्या क्षेत्रासाठी वापरावा, कोणत्या क्षेत्रासाठी वापरू नये किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये जर वापरलं तर आपल्याला जास्त फायदा मिळणार आहे आणि कोणत्या क्षेत्रामध्ये वापरलं तर आपल्याला कमी फायदा मिळणार आहे हे सांगण्याचं कार्यसुद्धा या सूक्ष्म अर्थशास्त्रज्ञांनी अर्थशास्त्र या विषयाने केलेलं आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे उत्पादन साधनाचं वितरण कसं करावं याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा काय सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्याला उपयुक्त ठरतो असं आपल्याला सांगता येईल. नंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचं मार्गदर्शक म्हणून सुद्धा या सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्याला महत्त्वाचा ठरू शकतो. कारण हे मी तुम्हाला आत्ता जे काय सांगितलं की या उत्पादन साधनाचं वितरण कशा प्रकारे करावं याचं मार्गदर्शन सुद्धा हे सूक्ष्म अर्थशास्त्र करत असतं. मग यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये काय सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय किंमत यंत्रणा आहे. त्या किंमत यंत्रणेच्या सहाय्याने उत्पादन साधनाचं वितरण कसं करावं याचं मार्गदर्शन कोण करतं, सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. या उत्पादन साधनाचं प्रभावी वितरण कसं करावं की जेणेकरून काय आपल्याला त्यातून फायदा झाला पाहिजे. मग या सगळ्या गोष्टीसाठी या सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्याला महत्त्वाचा ठरतो असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे मार्गदर्शक म्हणून सुद्धा या सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे असं आपल्याला स्पष्ट करता येईल. नंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 7वा मुद्दा सांगता येईल की करविषयक धोरण आखण्यासाठी. आता विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक देशातील सरकार
करविषयक धोरण ठरवत असतं आणि हे जे विविध प्रकारचे कर असतात त्या विविध प्रकारच्या कराचे उत्पादन म्हणा, विभाजन म्हणा, रोजगार म्हणा याच्यावर परिणाम होत असतो. मग काही अनुकूल परिणाम असतात, काही प्रतिकूल परिणाम असतात. मग हे परिणाम अभ्यासण्यासाठी सुद्धा काय सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता कर म्हणजे टॅक्स. आता सर्वसाधारणपणे कर हे दोन प्रकारचे असतात. एक आहे प्रत्यक्ष कर आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष कर. आता प्रत्यक्ष कर म्हणजे कशाला म्हणायचं की ज्या कराचा आघात आणि कराचा भार एकाच व्यक्तीवर पडत असेल तर त्याला प्रत्यक्ष कर असं म्हणायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगितलं, ज्या कराचा आघात आणि कराचा भार हे एकाच व्यक्तीवर जर पडत असेल तर त्याला प्रत्यक्ष कर असं म्हणायचं. आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय, ज्या कराचा आघात एका व्यक्तीवर कराचा भार जर दुसऱ्या व्यक्तीवर जर पडत असेल तर त्याला अप्रत्यक्ष कर असं म्हणायचं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे करविषयक धोरण आहे हे करविषयक धोरण ठरवत असताना त्या कराचा जो भार आहे तो गरिबावर कमीत कमी कसा पडेल आणि जास्तीत जास्त श्रीमंतावर कसा पडेल याचं प्रत्येक देशातील सरकारला धोरण ठरवावं लागत असतं. मग ते धोरण ठरवण्यासाठी सुद्धा काय सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आता मी जे काय सांगितलं प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर याचं जर उदाहरण द्यायचं झालं, जर समजा सरकारने ज्या व्यक्तीने कर भरावा असं सरकारची अपेक्षा असते आणि त्याच व्यक्तीकडून जर कर वसूल केला जात असेल तर त्याला प्रत्यक्ष कर असं म्हणायचं. मग प्रत्यक्ष कर कशावर आकारला जातो, उत्पन्नावर आकारला जातो. लक्षात, प्रत्यक्ष कर उत्पन्नावर आकारला जातो. जो प्रत्यक्ष कर भरत असतो त्या व्यक्तीला आपण कर भरत असल्याची जाणीवसुद्धा होत असते. ठीक आहे. आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय, तो अशा प्रकारचा कर असतो की तो कर भरत असताना त्या व्यक्तीला काय जाणीवच होत नसते. जर तुम्हाला उदाहरण जर सांगायचं झालं, जर समजा तुम्ही सिनेमागृहामध्ये एखादा चित्रपट बघायला गेला आणि त्या ठिकाणी काय केलं, त्या सिनेमाचा तिकिटाचा दर समजा 80 रुपये आहे आणि तिथं करमणूक कर जो आहे तो 20 रुपये आहे. आता ही 20 रुपये भरण्याची जबाबदारी ही त्या सिनेमागृह मालकाची असते, परंतु ते 20 रुपये काय केले जातात, आपल्याकडून वसूल केले जातात. म्हणजे अप्रत्यक्ष करामध्ये काय झालेलं आहे, कराचा आघात सिनेमा मालकावर पडलेला आहे पण त्याचा जो भार आहे शेवटी तो आपल्यावर पडलेला आहे. मग अशा वेळी जो कराचा भार आहे तो भार गरिबावर कमीत कमी कसा पाडता येईल आणि श्रीमंतावर जास्तीत जास्त कसा पाडता येईल याचं प्रत्येक देशातील सरकारला एक विशिष्ट प्रकारचं धोरण ठरवावं लागतं. मग ते करविषयक धोरण ठरवण्यासाठी सुद्धा काय आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे असं आपल्याला सांगता येईल. कारण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करून म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास केला जातो. म्हणजे त्या ठिकाणी काय केलं, एक एक व्यक्तीचा अभ्यास केला जातो. मग अशा वेळी प्रत्येक व्यक्तीवर कराचा भार किती पडतो हे ठरवण्यासाठी हे करविषयक धोरण महत्त्वाचा आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय सांगता येईल की करविषयक धोरण ठरवण्यासाठी आखण्यासाठी सुद्धा या सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व आहे असं आपल्याला स्पष्ट करता येईल. नंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 8वा मुद्दा सांगता येईल की अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी अर्थव्यवस्थेचं कार्य कशा प्रकारे चाललेलं आहे हे समजून घेण्यासाठी सुद्धा काय सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो असं आपल्याला सांगता येईल. कारण अर्थव्यवस्थेचे जे कार्य आहे ते कार्य अनेक लहान लहान घटकापासून सुरुवात झालेली असते. हे जे काही लहान लहान घटक असतात त्या लहान लहान आर्थिक घटकामध्ये कशा प्रकारे बदल होत असतो, त्याचं स्वरूप कसं असतं, त्यामध्ये कशा प्रकारे बदल घडत असतो, त्याचे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतात हे समजून घ्यावं लागत असतो. आणि त्या लहान लहान घटकातून काय होत असतो, देशाचा हळूहळू आर्थिक विकास घडून येत असतो. मग अशा वेळी या लहान लहान घटकाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचं कार्य कशा प्रकारे होत आहे हे समजून घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे असं आपल्याला सांगता येईल. हा झाला 8वा मुद्दा. आणि शेवटचा आपल्याला मुद्दा सांगता येईल की सूक्ष्म आर्थिक घटकांच्या अभ्यासासाठी विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये असे काही सूक्ष्म आर्थिक घटक आहेत. त्या सूक्ष्म आर्थिक घटकांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा या सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्याला महत्त्वाचा ठरतो. आता आपण सुरुवातीला सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या पाहत असताना सांगितलं की अर्थव्यवस्थेमध्ये काय असंख्य घटक आहेत. या असंख्य घटकाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करत नाही. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय फक्त विशिष्ट मागणी, विशिष्ट पुरवठा, विशिष्ट बचत, बरोबर आहे, विशिष्ट गुंतवणूक म्हणा, विशिष्ट उत्पादन म्हणा, विशिष्ट वस्तूंची किंमत म्हणा, यासारख्या विशिष्ट घटकांचाच अभ्यास केला जातो. मग यासारख्या सूक्ष्म आर्थिक घटकांचा अभ्यास करण्यासाठी
सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्याला महत्त्वाचा ठरतो असं आपल्याला सांगतं. म्हणजे थोडक्यात काय सांगता येईल की सूक्ष्म आर्थिक घटकांच्या अभ्यासासाठी सुद्धा काय सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास उपयुक्त आहे असे आपल्याला सांगता येईल. म्हणजे अशा प्रकारे या 9 मुद्द्याच्या आधारे या 9 मुद्द्याच्या सहाय्याने आपणाला सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व स्पष्ट करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघितलं की सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व आपण हे जे काय 9 मुद्दे घेतले त्या 9 मुद्द्याच्या सहाय्याने आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व किती आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास किती उपयुक्त आहे हे आपण सांगण्याचा प्रयत्न केलेले आहे. परंतु हे करत असताना सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासावर काही मर्यादासुद्धा आलेल्या आहेत. मग आपला जो पुढचा घटक आहे तो पुढचा घटक आहे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा. मग या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासावर कोणत्या मर्यादा आलेल्या आहेत त्या मर्यादाचा सुद्धा आपण इथं अभ्यास करणार आहोत. त्यापैकी आपल्याला पहिला घटक सांगता येईल की स्थूल आर्थिक घटकाकडे दुर्लक्ष. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायचं झाल्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये फक्त विशिष्ट आर्थिक घटकाचा अभ्यास केला जातो. त्या ठिकाणी स्थूल आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट मागणी, विशिष्ट पुरवठा, विशिष्ट बचत, विशिष्ट गुंतवणूक, विशिष्ट उत्पादन, विशिष्ट रोजगार, विशिष्ट वस्तूंची किंमत, विशिष्ट उत्पन्न यासारख्या गोष्टीचा आपण अभ्यास करत असतो. परंतु या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एकूण मागणी म्हणा, एकूण पुरवठा म्हणा, एकूण बचत म्हणा, एकूण उत्पादन म्हणा, एकूण रोजगार म्हणा, यासारख्या मोठ्या घटकांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. म्हणजे या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय झालेलं आहे की या स्थूल आर्थिक घटकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून स्थूल आर्थिक घटकाकडे दुर्लक्ष हे सूक्ष्म अर्थशास्त्राची पहिली आपल्याला महत्त्वाची मर्यादा म्हणून सांगता येईल. नंतर आपल्याला दुसरं सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासावरील दुसरी महत्त्वाची मर्यादा आपल्याला सांगता येईल की अवास्तव गृहीती. आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा स्वरूपाचा अभ्यास करत असताना आपण बघितलं की सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला गृहीती लक्षात घ्यावे लागतात. गृहीती अभ्यासण्याचा हेतू काय असतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी त्या मागच्या तासाला सांगितलेलं आहे की एखादा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत सुटसुटीतपणे सोप्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी तो काय केलेला आपण ती गृहीती आपण लक्षात घेतलेले आहेत, अभ्यासलेले आहेत. परंतु सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना काही अवास्तव गृहीती लक्षात घेतलेले आहेत. वास्तविकपणे ही गृहीती समाजामध्ये, देशामध्ये, जगामध्ये आपल्याला कुठंच दिसून येत नाहीत. म्हणजे ही जी गृहीती आहेत काल्पनिक गृहीती आहेत. म्हणजेच ही गृहीती आपल्याला जगामध्ये कुठंच दिसून येत नाहीत. उदाहरणं जर सांगायचं झाल्यास पूर्ण स्पर्धा, पूर्ण रोजगार, उत्पादन घटकाची गतिशीलता असे ही गृहीते लक्षात घेऊन सूक्ष्म अर्थशास्त्रातील सिद्धांताचा, धोरणाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पूर्ण स्पर्धा म्हणा किंवा तुम्हाला पूर्ण रोजगार सांगितलं, उत्पादन घटकशील सांगितलं. आता पूर्ण स्पर्धा म्हणजे काय की ज्या बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते आहेत, असंख्य ग्राहक आहेत, वस्तू एकजिन्सी आहेत. नंतर आपणाला सांगता येईल की वाहतूक खर्च नाही, जाहिरात खर्च नाही, वस्तूंची किमती सर्वत्र सारख्या आहेत, ग्राहकाला बाजारपेठेचं ज्ञान आहे, ग्राहकाचं शुद्ध मन आहे. अशी जी सर्व वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये मिळून पूर्ण स्पर्धाचा बाजार तयार होतो. पण वास्तविकपणे जर सांगायचं झाल्यास विद्यार्थी मित्रांनो, ही जी वैशिष्ट्य आहे ते आजच्या बाजारपेठेमध्ये आपल्याला दिसून येत नाहीत. कारण कुठल्याच वस्तू एकजिन्सी नसतात. एकजिन्सी म्हणजे काय की ज्या वस्तू रंग, रूप, चव, आकार या बाबतीत सारख्याच आहेत अशा वस्तू म्हणजे काय एकजिन्सी वस्तू. आपण बघतोय सगळ्या वस्तू सारख्या आहेत का? नसतात. लक्षात सगळं म्हणजे ज्या काही सगळ्या वस्तू आहेत, जे अर्थव्यवस्थेत अनेक प्रकारच्या वस्तू आहेत, ते प्रत्येक वस्तू काय केलेत त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य घेऊन काय केलेलं आहे ते उदयास आलेलं आहे, जन्मास आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वस्तू काय कोणता ना कोणता त्या वस्तूमध्ये फरक असतो. सगळ्या वस्तू काय एकजिन्सी नसतात. म्हणजे एकजिन्सी वस्तू हे जे पूर्ण स्पर्धेचे वैशिष्ट्य सांगितलेले ते वैशिष्ट्य आपल्याला वास्तविक जीवनामध्ये दिसून येत नाही. विशेष म्हणजे परत आपल्याला सांगितलेलं आहे की उत्पादन खर्च शून्य असतो, वाहतूक खर्च नसतो असं सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा उत्पादन खर्चापेक्षा वाहतूक खर्चच जास्त असतो, पण त्याचासुद्धा काय पूर्ण स्पर्धेमध्ये विचार केलेला नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की पूर्ण स्पर्धेमध्ये जे वैशिष्ट्य लक्षात घेतलेले आहेत ते वास्तविक जीवनामध्ये आपल्याला आढळून येत नाहीत. आणि त्या ठिकाणी सांगितले की वस्तूंच्या किमती सर्वत्र सारख्या असतात, त्याचा जाहिरात खर्च केला जात नाही असं सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये
प्रत्येक उद्योग संस्था जो उद्योग संस्थेत जो मालक असतो तो मालक काय करत असतो, आपलीच वस्तू विकत घेण्यासाठी तो मोठ्या प्रमाणात विक्री खर्च, जाहिरात खर्च करत असतो. म्हणजे बऱ्याच वेळा उत्पादन खर्चापेक्षा, वाहतूक खर्चापेक्षा तो विक्री खर्च, जाहिरात खर्च जास्त करून तो ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहकांनी आपलीच वस्तू विकत घ्यावी असं त्याला वाटत असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं, मी तुम्हाला आत्ता सांगितलं की पूर्ण स्पर्धेमध्ये जे वैशिष्ट्य सांगितले ती वैशिष्ट्य आपल्याला कुठेच दिसून येत नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की पूर्ण स्पर्धेत जो बाजारपेठ प्रकार आहे तो काल्पनिक आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे सिद्धांत आहे, सिद्धांताचा अभ्यास करत असताना बहुतेक सिद्धांत हे पूर्ण स्पर्धेवर आधारलेले आहेत. म्हणजे वास्तविकपणे पूर्ण स्पर्धा दिसून येत नाहीत. म्हणजे पूर्ण स्पर्धा ज्या अर्थी आपल्याला दिसून येत नाहीत म्हणजे त्या अर्थी हे सिद्धांतसुद्धा काय चुकीचे आहेत असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे जे सिद्धांत आहे ते पूर्ण स्पर्धेच्या गृहीतवर आधारले असल्यामुळे सिद्धांतसुद्धा काय म्हणजे चुकीच्या गृहीतवर आधारले असल्यामुळे ते सिद्धांतसुद्धा काय चुकीचे ठरू शकतात. नंतर पूर्ण रोजगार. आता सनातनवादी अर्थज्ञांनी सांगितलं की अर्थव्यवस्थेमध्ये काय नेहमी पूर्ण रोजगाराची परिस्थिती असते. जरी बेकारी निर्माण झाली तरी ती तात्पुरती निर्माण होत असते आणि नंतर काय अर्थव्यवस्थेचा जो समतोल आहे तो पूर्ण रोजगार पातळीला समतोल साधला जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघतोय अर्थव्यवस्था समतोल पूर्ण रोजगार पातळीला समतोल साधलेला आहे का? नाही. सगळ्या व्यक्तीला रोजगार प्राप्त झालेले आहे का? नाही. आपण जरी विकसित देशांचं जरी उदाहरण घेतलं तरी त्या देशामध्ये 3 ते 5% बेकारी असू शकते. म्हणजे अर्थव्यवस्थेचा समतोल हा पूर्ण रोजगार पातळीला साधला जाऊ शकत नाही. केन्सने त्याच्या रोजगारविषयक सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे की अर्थव्यवस्था समतोल अपूर्ण रोजगार पातळीला साधला जातो. जर पूर्ण रोजगार पातळीला जर साधायचं असेल तर अशा वेळी सरकारने अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात काय हस्तक्षेप करणं आवश्यक आहे. सरकारने सार्वजनिक खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ करणं आवश्यक आहे, तरच पूर्ण रोजगार प्रस्थापित होऊ शकतो. म्हणजे सनातनवाद्यांनी जे काही सिद्धांत मांडलेले आहेत ते बहुतेक सिद्धांत काय पूर्ण रोजगाराच्या गृहीतवर आधारलेले आहेत. वास्तविक पाहता कुठल्याच जगामध्ये आपल्याला पूर्ण रोजगाराची पाती पूर्ण केलेली आहे असा देश आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे दिसून न आल्यामुळे हे सिद्धांतसुद्धा काय चुकीचे ठरतात. किंवा उत्पादन घटक हे गतिशील असतात. ते एका भागातून दुसऱ्या भागात सहजासहजी जाऊ शकतात. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात. एका देशातून दुसऱ्या राज्यात, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाऊ शकतात असं सांगितलेले आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला उत्पादन घटकाची गतिशीलतासुद्धा काय कमी असल्याचे दिसून येते. बऱ्याच वेळा हे उत्पादन जे घटक आहे ते आपले आई वडील म्हणा, आपले जे मित्रमंडळी आहे, जे आपलं गावावर असलेलं प्रेम आहे ते सोडून जाण्यास सहसा तयार होत नाही. बऱ्याच वेळा काय होतं की ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी त्यांना भाषेचासुद्धा अडचण येऊ शकते. किंवा बऱ्याच वेळा काय धर्म म्हणा, जात म्हणा, वर्णभेद म्हणा यासारख्यासुद्धा तिथं अडचणी येऊ शकतात. या सगळ्या गोष्टीमुळे काय उत्पादन घटकाची गतिशीलता कमी होऊ शकते. परंतु सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना, सूक्ष्म अर्थशास्त्र सिद्धांताचा अभ्यास करत असताना या ठिकाणी अवास्तव गृहीते लक्षात घेतलेले आहेत की जी गृहीते आहेत ती गृहीते आपल्याला जगामध्ये कुठेच आपल्याला दिसून येत नाहीत. म्हणून अवास्तव गृहीते हे सुद्धा आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची एक महत्त्वाची मर्यादा म्हणून आपल्याला सांगता येईल. नंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची पुढची जी मर्यादा आहे विरोधाभास. आता विद्यार्थी मित्रांनो, विरोधाभास म्हणजे काय? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे योग्य आहे तेच समलक्ष्य अर्थशास्त्रात काय अयोग्य ठरणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे योग्य आहे ते समलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये काय अयोग्य ठरणे, याला विरोधाभास असं म्हणतात. विद्यार्थी मित्र, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो. म्हणजे एक बचतीचा विरोधाभास ही संकल्पना प्राध्यापक केन्स यांनी मांडलेली आहे. तो केन्स काय म्हणतो, एका व्यक्तीने बचत करणे सूक्ष्म दृष्टीने काय उपयुक्त ठरू शकते, परंतु समाजातील सर्व व्यक्तींनी बचत करणे देशासाठी काय दुर्गुण ठरू शकते. म्हणजे एका व्यक्तीची बचत त्या व्यक्तीसाठी काय अनुकूल असू शकते, पण तीच समाजातील जर सगळ्या व्यक्तींनी जर बचत केली ती काय देशाच्या विकासासाठी काय प्रतिकूल ठरू शकते. म्हणजे हिथं काय सांगता येईल आपल्याला की ते एक विरोधाभास आहे. म्हणजे एक व्यक्तीने बचत केलं तर त्याचा अर्थव्यवस्थेवर काय काही परिणाम होणार. म्हणजे त्या व्यक्तीच्या दृष्टीने ती बचत महत्त्वाची असते, पण समाजातील जर सगळ्या व्यक्तीने जर बचत केली तर त्यावेळी समाजातील बहुतेक व्यक्तींचं काय होईल, उपभोग खर्च कमी होईल. उपभोग खर्च कमी झाला तर त्यांची मागणी कमी होईल. मागणी कमी झालं तर उत्पादन कमी होईल आणि उत्पादन कमी झाल्यास विद्यार्थी मित्रांनो रोजगार कमी होईल आणि रोजगार कमी झाली तर परत अर्थव्यवस्थेमध्ये
बेरोजगारी निर्माण होऊन काय होईल, मंदीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रातील जे काही निकष आहेत ते निकष समलक्ष अर्थशास्त्रामध्ये, स्थूल अर्थशास्त्रामध्ये आहे तसे आपल्याला लागू करता येत नाहीत. म्हणजे आपल्याला काय तिथं विरोधाभास दिसून येतो. मी आता तुम्हाला सांगितलं की सूक्ष्म अर्थशास्त्रातील जे काही निर्णय आहेत ते निर्णय समलक्ष अर्थशास्त्राला आहे तसे लागू होत नाहीत. म्हणजे आपल्याला तिथं विरोधाभास दिसून येतो. म्हणून विरोधाभास हे सुद्धा काय सूक्ष्म अर्थशास्त्राची एक मर्यादा म्हणून स्पष्ट करता येईल. नंतर चौथं आपल्याला सांगता येईल की संपूर्ण अर्थव्यवस्थेचे चित्र उभे राहत नाही. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासातून विद्यार्थी मित्रांनो फक्त आपल्याला व्यक्तीपुढील प्रश्न सोडवता येतात, देशासमोरील प्रश्न सोडवता येत नाहीत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की संपूर्ण अर्थव्यवस्थेत जे चित्र आहे ते चित्र सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासातून आपल्याला स्पष्ट करता येत नाहीत. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला एक असं उदाहरण देता येईल बघा की एका व्यक्तीने बँकेतनं जर पैसे काढले तर बँकेवर परिणाम होत नाही असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. बघा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण असं म्हणू शकतो की एका व्यक्तीने जर बँकेतून जर पैसे काढले तर बँकेवर काहीच परिणाम होत नाही. पण हा जो काय निष्कर्ष आहे तो निष्कर्ष समलक्ष अर्थशास्त्रामध्ये आहे तसा लागू करता येत नाही. म्हणजे समजा आपण असा एक निष्कर्ष काढायचा प्रयत्न केला की समाजातील सगळ्या व्यक्तींनी जर बँकेतील पैसा काढून घेतला तर बँकेवर काहीच परिणाम होत नाही असं आपण म्हणू शकत नाही. एका व्यक्तीने जर पैसे काढले तर बँकेवर काहीच परिणाम होणार नाही. पण समाजातील जर सगळ्या व्यक्तींनी जर पैसे काढले तर ती बँक अडचणीत येऊ शकते, बँक बुडू शकते. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात जे काही निकष आहेत ते निकष समलक्ष अर्थशास्त्रामध्ये आहे तसे लागू करता येत नाही. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासातून संपूर्ण अर्थव्यवस्थेचे चित्र आपल्याला उभे करता येत नाही. म्हणून ही सुद्धा एक महत्त्वाची मर्यादा आहे असं आपल्याला सांगता येईल. नंतर आपल्याला सांगता येईल की सूक्ष्म पाचवी जी मर्यादा आहे की बाजार यंत्रणेला अवास्तव महत्त्व दिलेले. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बाजार यंत्रणेला काय केलेले, अवास्तव महत्त्व दिलेले. आता या बाजार यंत्रणा म्हणजे काय की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जी उत्पादन आहे, विभाजन आहे, त्या उत्पादन विभाजनातून जे काही प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न सोडवण्याची जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेला आपण बाजार यंत्रणा असं म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे उत्पादन वितरण होत असताना त्यातून जे काही समस्या निर्माण होतात ते समस्या दूर करण्याचा प्रयत्न ही बाजार यंत्रणा करते. पण या बाजार यंत्रणेमुळे जे काही प्रश्न निर्माण होतात त्याच्याकडे दुर्लक्ष केले जातात. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं तर या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय केलेलं आहे, बाजार यंत्रणेला अवास्तव महत्त्व दिलेले. म्हणून ही सुद्धा आपल्याला शेवटची मर्यादा म्हणून सांगता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व आणि सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा याचा अभ्यास केला. मी इथं थांबतो. धन्यवाद. आभारी आहे.